पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। धाराशिवच्या भूम तालुक्याला तुफान पावसानं झोडपून काढलं। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्नाच्या उरल्या-सुरल्या आशा देखील मावळलेल्या आहेत। बाणगंगा, रामगंगा, विश्वरूपा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि या नद्यांचं पाणी शेतात शिरल्यानं पिकं वाहून गेली आहेत। धाराशिवच्या परंडा तालुक्यात पावसानं पिकांबरोबर जमीन खरडून गेली आहे। चांदणी नदीला महिन्याभरात तब्बल 5 वेळा पूर आला। पिकांचंही नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी केली जाते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसीच्या माध्यमातून आधार कार्डची पडताळणी करण्यात येणार आहे। 2 महिन्यात आधार प्रमाणीकरण केलं नाही तर कारवाई करण्याचा इशारा महिला बाल विकास विभागानं दिला। म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या लॉटरीकडे आतुरतेनं डोळे लावून बसलेल्यांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे। दिवाळीमध्ये म्हाडाच्या मुंबईतील घरांची लॉटरी येणार असल्याचं या वर्षाच्या सुरुवातीला म्हाडाकडून जाहीर करण्यात आलं होतं। मात्र आता दिवाळीऐवजी मार्चमध्ये मुंबईतील घरांची लॉटरी येणार आहे। म्हाडाच्या नागरिक सुविधा केंद्रात येणाऱ्या नागरिकांचा प्रतीक्षा कालावधी कमी करून 7 ते 8 मिनिटांवर आणण्यात येणार आहे। दस्तावेज अथवा टपाल स्कॅनिंगसाठी लागणारा वेळ टाळण्यासाठी नागरिक डॉक्युमेंट स्कॅन करून यापुढे केंद्रावर सादर करू शकतील। इंडिगो एअरलाईननं एक मोठी ऑफर आणलेली आहे। या ऑफर अंतर्गत इंडिगो विमान प्रवास केवळ 1299 रुपयात करता येऊ शकणार आहे। इंडिगोनं आपल्या प्रवाशांसाठी ग्रँड रनवे फेस्ट ऑफर लॉन्च केली आहे। या ऑफर अंतर्गत देशांतर्गत फ्लाईटचं तिकीट केवळ 1299 रुपयामध्ये तर आंतरराष्ट्रीय तिकीट केवळ 4599 रुपयांपासून सुरू होतं। लोकल ट्रेनमध्ये टीसी आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रकार नेहमीच झालेले आहेत आणि यातून अधूनमधून टीसींवर हल्ले होत आहेत। याला आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे पुढील 20 ते 25 दिवसात प्रायोगिक तत्वावर 20 बॉडी कॅमेरे खरेदी करून ते टीसींना देणार आहे। टीसींच्या स्पेशल जॅकेटमध्ये बॉडी कॅमेरे लावले जाणार आहेत आणि त्या आधारे तिकीट तपासणीच्या कारवाईचे फुटेज मिळवून ते न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सादर केले जातील। राज्यातील विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेला या विषाणूजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष लसीकरण मोहीम 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत 9 महिन्यांच्या बालकांपासून 15 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील विद्यार्थ्यांना लस दिली जाते। मात्र यंदा आश्रमशाळेतील मुलांचं लसीकरण करण्यावर विशेष भर आहे। चहा, दुधासह खाद्यपदार्थ आणि मिठाईमध्ये वेलचीचा सर्रास वापर केला जातो। सद्यस्थितीमध्ये वेलचीला सोन्याचा भाव आलाय। होलसेल मार्केटमध्ये 1400 ते 2350 रुपये किलो दरानं विक्री होते। किरकोळ मार्केटमध्ये 1 किलोसाठी 25 ते 60 रुपये मोजावे लागतात। परळ आणि प्रभादेवी परिसराला पूर्व पश्चिमेस जोडणारा प्रभादेवी पूल बंद केल्यानं पर्यायी मार्गावरील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत। करी रोड पुलावर सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेमध्ये शाळेच्या बस वगळता अन्य बेस्ट बस, एसटी आणि खासगी बससह अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। ॲप आधारित कॅब सेवांचं भाडं परिवहन खात्याकडून निश्चित करण्यात आलं असून त्यानुसार प्रति किलोमीटर 22.72 रुपये ठरवण्यात आलेले आहेत। मागणीच्या कालावधीत हे भाडं 1.5 पट वाढवण्याची मुभा असेल तर मागणी नसलेल्या काळात 25% कमी भाडं आकारावं लागणार आहे। तसंच प्रत्येक फेरीचे 80% भाडं चालकाला मिळणार आहे। कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या 7 कोटींहून अधिक सदस्यांना आता एकाच पोर्टलवर एकाच लॉगिनद्वारे सर्व प्रमुख सेवा आणि खात्याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे। नवीन पासबुक लाईट फीचरमुळे योगदान, शिल्लक आणि पैसे काढण्याचं संक्षिप्त तपशील एकाच पोर्टलवर पाहता येतील, असं मांडविया म्हटलं। आता एक सविस्तर बातमी। देशातील तरुण, विद्यार्थी आणि जेनझी पिढी भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करतील तसंच मत चोरी देखील रोखतील, अशी पोस्ट काँग्रेस नेते राहुल गांधींनी सोशल मीडियावर केली आहे। या संघर्षात आपण तरुणांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलंय। पण यातील जेनझीच्या उल्लेखामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत, कारण नुकताच शेजारी नेपाळमध्ये जेनझी आंदोलनामुळे सत्तांतर झालं। या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला महत्त्व प्राप्त झालंय। आता बातमी मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यासंदर्भातली। अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेकीपूर्वी रात्रीतून काही बैठका झाल्या। त्यानंतर घरांच्या छतावर दगड रचून ठेवण्यात आले होते। ज्यावेळी पोलीस पोहोचले तेव्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। मात्र यापूर्वी रात्रीतून ज्या बैठका झाल्या त्यात शरद पवारांच्या पक्षातील काही आमदार होते, असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
जरांगे यांनी सर्वात आधी अंतरवाली सराटीत आंदोलन केलं. आंदोलनावेळी अंतरवालीत तणाव निर्माण झाला होता आणि या संदर्भात बोलताना भुजबळांनी हा दावा केला. रात्रीतून मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते. होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतली. त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज काय अनेक गोष्टी बाहेर पडल्यानंतर यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर चोपायचे. महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला. आणि ते बरळवाडी ती ते जाऊन तिकडे भंगार आली बाबा, त्याचं काय ते ध्यान द्यायचं ते यावलेच काही बरळतं कुंकडे बी, त्याच्यावर ध्यान द्यायचं नाही, त्यातला डोकं लावायचं नाही. ते आता वयाला गेलेले थोड्या दिवसात बघा तुम्ही, लांब लांब हाती शेण देणार आहे जनावरांचे. त्याला ते कामातून गेलं. ते ना ओबीसीचं आहे ना मराठ्याचं आहे ना कुणाचं आहे, नेते असोत, आमदार असोत, खासदार असोत किंवा सत्ताधाऱ्यातले आमदार खासदार मंत्री असोत, जो आपल्या बाजूने बोलतो त्याच्या बाजूने मराठ्यांनी ठाम राहायचं. दरम्यान भुजबळांच्या या दाव्यासंदर्भात त्यांच्याशी बोलू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलेत. पाहूयात. माहिती नाही, मी उद्याच्या संध्याकाळी ते आलेत किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेन, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती ते मिळते. मला या संदर्भात काय बोलायचं नाही, कारण भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहे. ओबीसीची सर्व प्रदीर्घ काळ ते चालवतात, त्यामुळे त्यांच्याकडे ती त्या संदर्भातली माहिती असावी. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. उद्या संपूर्ण नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे. नाशिक शहरातील विविध जलकुंभ आणि जलशुद्धीकरणाच्या पाईपलाईन दुरुस्ती आणि तांत्रिक कामानिमित्त पाणीपुरवठा बंद असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अचानक दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. अचानक दिलेल्या या भेटीनं डॉक्टरांसह वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची त्यांची तारांबळ उडाली. नंदीवाले तिरमल समाजाला सातारा गॅजेटनुसार अनुसूचित जाती जमातीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अहिल्यानगरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे आणि नंदीवाले तिरमली समाजाचे सुभाष काकडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातल्या कळे गावात रस्त्यासाठी लहान मुलांनी ठुमक आंदोलन केलं. गावातल्या बाजारपेठेतले रस्ते खराब झाल्यानं त्यांनी लक्ष वेधण्यासाठी केलेल्या आंदोलनाची चांगलीच चर्चा सुरू आहे. मुक्ताईनगरमध्ये जय मल्हार सेनेच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जायकवाडी धरणाचं जलपूजन केलं. धरणाला साडी नारळ पुष्प अर्पण करण्यात आलं. जायकवाडी धरण 100% भरलं असून या पावसाळ्यात 2दा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालं. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी केली. बुलढाण्याच्या पारखेड गावातील समाधान सोळंके यांच्या शेतात काम करत असताना अजगर जातीचा साप आढळून आला. सर्पमित्रांना पाचारण करून अजगराचं रेस्क्यू करण्यात आलं. 35 किलो वजनाच्या अजगराला रेस्क्यू करत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं.
चंद्रपूर जिल्ह्यातील गडबोरी गावात बिबट्यानं 7 वर्षीय मुलाला काकाच्या हातातून ओढून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी इथे घडली. प्रशील मानकर असं इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या मुलाचं नाव आहे. नांदेडमध्ये 2 तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. हे 2 मित्र कंधार इथे फिरण्यासाठी गेले होते. परत येताना किवळा येथील तलावावर फोटो व्हिडिओ काढण्यासाठी गेले होते. मात्र फोटो काढताना पाय घसरून दोघेही तलावात बुडाले. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिर नाट्यगृहात प्रेक्षकांना मुदत संपलेल्या कोल्ड्रिंक बॉटल्स देण्यात आल्या. प्रेक्षकांनी याबाबत उपहारगृह चालकाला जाब विचारल्यानंतर गोंधळ निर्माण झाला. उपहारगृह मालकाने आपली चूक कबूल केल्यानंतर प्रेक्षकांनी कारवाईची मागणी केली. लांजी पोलीस ठाण्याच्या चौरिया वनक्षेत्रात असलेल्या दहियान इथे पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केली. पोलिसांनी शोध मोहीम राबवून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. अहिल्यानगर शहरातील अवैध कत्तलखान्यांच्या विरोधात आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. कोठला परिसरातील महामार्गावर कत्तल केलेल्या जनावरांचे मांस सापडल्यानं आमदार जगताप संतप्त झाले. त्यांनी 2 तास रास्ता रोको करत प्रशासनाला धारेवर धरलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरापर्यंत सिडको पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. सप्टेंबर महिन्यातही पावसाची संततधार कायम असल्यानं मराठवाड्यात पावसानं अपेक्षित सरासरी ओलांडलेली आहे. आतापर्यंत सरासरी 727 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धाराशिव नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी 2 तर परभणी जिल्ह्यात 1 अशा 5 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आगामी 2 दिवस जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर अखेरीस आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. उत्तमनगर गावठाणात गुडघावर पाणी साचल्यानं वाहनं एकाच ठिकाणी अडकली होती. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शेतकरी नेते राकेश टिकेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. सततच्या पावसानं आणि अतिवृष्टीनं अमरावतीमध्ये कपाशी, सोयाबीन पीक उद्ध्वस्त झालं. रायगडच्या कर्जत तालुक्यातील मुख्य शहरात असणारा आणि उल्हास नदीवरील ब्रिटिशकालीन पूल सध्या मोडकळीस आल्यानं अखेरची घटका मोजतोय. या पुलाच्या शेजारी नव्यानं दुसरा पूल बांधण्याचं काम सुरू आहे. मात्र तांत्रिक आणि आर्थिक अडचणींचा सामना संबंधित ठेकेदाराला करावा लागल्यानं या कंत्राटदारानं हे काम अर्धवट स्थितीमध्ये सोडून पलायन केलंय. त्यामुळे कर्जतकर या पुलावरून सध्या जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील वरखेडी, पिंपळगाव, हरेश्वर आणि शिंदाड या 3ही मंडळांमध्ये महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट दिली. पाहणी दरम्यान पालकमंत्र्यांनी 3ही मंडळांमध्ये ओला दुष्काळ जाहीर केला असून सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. आता एक मोठी बातमी. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील एका नागरिकानं मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत सोशल मीडियावर रील प्रसारित केली होती. त्यामुळे 2 गटात तणाव निर्माण झाला होता. कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी रात्री उशिरा एका गटातील जमावानं ठिय्या आंदोलन केलं. दरम्यान या प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि गावात सध्या शांतता आहे.